आजरा कारखान्याच्या निवडणुकीत गोड साखरेची झाली आहे लोणच्यासारखी चवीनं चर्चा। तालुक्यातील जनतेला शंड म्हणणाऱ्या डॉक्टर प्रकाश हापूरकर यांनी आता माफी मागावी। गव्हाणीत टाकलेला ऊस साखर बनण्याऐवजी बॉयलरमध्ये जाळावा लागला। गोड साखरचे माजी संचालक अमर चव्हाण यांनी घेतलाय विद्यमान कारभाऱ्यांचा खरपूस समाचार। गळीत हंगाम शुभारंभाचा जो उद्घाटन प्रसंग झाला 4 तारखेपासून आजची तारीख बघितली तर 18 तारीख आलेली आहे आणि जो गळीत हंगामासाठी म्हणून ऊस गव्हाणीमध्ये टाकलेला आहे तो ऊस आणण्यासाठी म्हणून आम्ही आज कारखान्यावर गेलेलो होतो। तो एका शेतकऱ्याने उत्पादित केलेला ऊस होता आणि तो ऊस अशा पद्धतीने 14 दिवस गव्हाणीमध्ये वाळत पडणं, तो गडिंग्लज तालुक्याच्या मातीतच उत्पादित झालेला ऊस असल्यामुळं जर कारखाना चालू होत नसेल तर तो ऊस आणून आम्ही प्रांत ऑफिसच्या दारामध्ये किंवा प्रांतांना त्या ऊसाची नुकसान भरपाई नुसता एक उतरलेल्या गाडीचीच म्हणणार नाही तर तालुक्यात ज्यांनी गडिंग्लज साखर कारखान्याला ऊसाची नोंद केलेली आहे त्या लोकांचा 1.5 महिन्याचा हंगाम आज संपत आला आणि तो ऊस अशा पद्धतीचे ज्यांच्या नोंदी आहेत त्यांची सुद्धा नुकसान भरपाई मिळावी म्हणून आम्ही तो ऊस भरून घेऊन येण्यासाठी ट्रॅक्टरनं आम्ही कारखान्यावर गेलेलो होतो। पण त्या ठिकाणी कारखान्याचे संचालक आणि एमडी व्हाईस चेअरमन साहेब सगळे भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही त्यांना पहिला सवाल केला की डॉक्टर शापूरकर साहेबांनी 1 नोव्हेंबरला कारखाना चालू करतो अशी ज्यावेळी जनरल बॉडी झाली त्यावेळी त्यांनी घोषित केलेलं होतं। पण 1 नोव्हेंबरचं 20 नोव्हेंबरवर गेलं, 20 नोव्हेंबरचं डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यावर गेलं आणि 4 तारखेला मुळी टाकली। आज जर बघितला तर तुलनात्मक इतर कारखान्यांचं गाळप जर विचारात घेतला तर आजरा कारखाना 80,000 टन गाळप केला आहे। अथर्व म्हणजे दौलत सहकारी साखर कारखाना 1,12,000 टन गाळप केले। सरसेनापती 2,55,000 टन गाळप झालेला आहे आणि हेमरस कारखाना 2,25,000 टन गाळप झालेला आहे। आणि आज जानेवारीचा पहिला आठवडा यायची वेळ आली तरी गडिंग्लज साखर कारखाना चालू होत नाही आणि चालू होते की नाही विचारण्यासाठी म्हणून आम्ही गेल्यानंतर त्यांनी आम्हाला परत 20 तारखेची उद्याच्या येणाऱ्या 20 तारखेला आम्ही कुठल्याही परिस्थितीत कारखाना चालू करणार असं चव्हाण साहेबांनी सांगितलेलं आहे। पण त्यांना आम्ही विचारणाधारणा केली की तुम्ही ज्यावेळी 20 तारखेचे हे द्यायला 4 तारखेला ज्यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेब यांच्या हस्ते तुम्ही ऊसाची मुळी टाकून उद्घाटन केलं पण त्या दिवशी कुठल्याही दराच्या बाबतीत कुठलीही चर्चा झालेली नाही। त्या दिवशीची पेपरचे कात्रण आणि ह्या गोष्टी सगळ्या बघितल्या तर कुणीही त्याच्यावर उल्लेख केलेला नाही। मुळात कारखाना लेट चालू होतोय, दराची संदिग्धता ही शेतकऱ्यांच्या मनात असल्यामुळं तुम्ही कारखान्याचा दर जाहीर करावा आणि मगच तोडण्या द्याव्यात अशा पद्धतीची आमची दुसरी त्यांच्याकडे मागणी होती। त्या मागणीच्या बाबतीत सुद्धा त्यांनी तोडणी देण्याच्या अगोदर आम्ही देऊ अशा पद्धतीची ग्वाही दिलेली आहे। जर नाही दिला तर शेतकरी तुम्हाला ऊस देणार नाही ही आमची त्याच्या पाठीमागची भावना होती। दुसरी एक सगळ्यात महत्त्वाची बाब जर कुठली असेल तर साखर कारखान्याला जे केडीसी बँकेमार्फत 55 कोटी रुपये कर्ज दिलेलं आहे। आज जर एकूण 55 कोटीचा कर्जाचा ढोलारा जर बघितला आणि आज कारखाना चालू होणारी तारीख जर विचारात घेतली तर जानेवारीचा पहिला आठवडा येतोय की काय, अजूनही त्यांनी 20 तारीख म्हटली असली तरी जानेवारीचा पहिला आठवडा येतोय की काय ही वस्तुस्थिती निदर्शनास आल्यामुळं जानेवारीला कारखाना चालू होऊन कारखाना किती दिवस चालणार आणि क्रशिंग किती होणार ह्याच्यावरती 55 कोटी घेतलेलं व्याज आणि त्याचे हप्ते आणि इथून जर तुलनात्मक विचारात घेतलं तर 55 कोटीचं व्याज आणि हे सगळ्या गोष्टी 2023-24चा जो सीझन आहे तो जर जानेवारी महिन्यात चालू करून किमान 25 कोटीच्या वर गडिंग्लज साखर कारखान्याला तोट्याच्या खड्ड्यात जाण्याची दाट शक्यता दिसते। आम्ही या संचालक बोर्डाला आणि या सगळ्यांना आणि या चेअरमन साहेबांना आमची एकच विचारधारणा होती की तुम्ही निवडून येऊन 1.5 वर्षाचा कालावधी झाला, गेल्या वर्षीचा सीझन फक्त हट्टास पेटून बंद ठेवण्याचं काम केला। ह्या वर्षीचा सीझन सुद्धा निम्म्यावर आलेला आहे आणि निम्म्यावर सीझन येऊन 25 कोटी अधिक 55 कोटी जर विचारात घेतलं 25 अधिक 55 70 कोटीच्या आसपास जाणार आणि पुढच्या वर्षी परत कारखाना चालवण्यासाठी म्हणून आणि 25 कोटी म्हणजे 100 कोटीच्या आसपास पूर्ण कर्जाच्या ढोलाऱ्यात येणाऱ्या वर्षीपर्यंत 2024च्या सीझनपर्यंत गडिंग्लज साखर कारखाना जाण्याची दाट शक्यता म्हणण्यापेक्षा नक्कीच जाणार म्हटलं तर वावगं होणार नाही।
आज ह्या सगळ्या परिस्थितींचा जर 100 कोटी गडिंग्लज साखर कारखान्यावर कर्ज करून आमची आदरणीय नेते मुश्रीफ साहेबांना एक पालकमंत्री या नात्यानं कळकळीची विनंती आहे, ज्या गडिंग्लज साखर कारखान्याला 19 लोकांना ज्या जनतेनं निवडून दिलं त्यापैकी आम्हाला काही गोष्टींची खबर लागलेली आहे की 55 कोटीची जी काही कर्जाची मंजुरी मिळालेली आहे त्या याच्यावर सगळ्याच संचालकांच्या सह्या केलेल्या नाही आहेत. काही संचालकांनी DDR यांच्याकडे तक्रार त्या पद्धतीची दाखल केलेली आहे. म्हणण्याचं तात्पर्यच इतकं आहे की जे 19 लोक निवडून आल्यात त्यांनाही 55 कोटीचा हिशोब जर माहीत नसेल तर 55 कोटीचा हिशोब कुणाला विचारावा ही परिस्थिती तयार झालेली आहे. DDR यांच्याकडे ज्या पद्धतीनं त्यांनी जे पत्र दिलेलं आहे त्याच्या पद्धतीची नोटिफिकेशन काहीतरी गडिंग्लज साखर कारखान्याला आलेले आहे. असं कळते की 88ची नोटीस काहीतरी गडिंग्लज साखर कारखान्याला लागू झालेली आहे. दुसरी एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची जर कुठली असेल तर गेल्या वेळी आम्ही ज्यावेळी कारखान्याची विचारधारणा चेअरमन साहेबांना करण्यासाठी गेलेलो होतो त्यावेळी डॉक्टर शापूरकर साहेबांनी एक शब्द वापरला की गडिंग्लज तालुक्यातली जनता शंड आहे अशा पद्धतीचा शब्द वापरून की तालुक्याच्या संपूर्ण जनतेला अशा पद्धतीचा शब्द वापरलेला होता. आम्ही त्यावेळी येण्याचं कारणच इतकं होतं की डॉक्टर साहेब हा हुशार माणूस आहे, हा माणूस काहीतरी कारखाना चांगल्या पद्धतीने चालू करल म्हणून आम्ही तो शब्द गिळून नक्कीच त्या दिवशी आलेलो होतो. पण डॉक्टर साहेबांना आमचा दुसरा सवाल आहे की साहेब तुम्ही जनतेला शेंड म्हटलाय पण तुमच्याकडे 55 कोटी रुपये देऊन सुद्धा ज्या आप्पासाहेब नलवडेंनी 13 महिन्यात कारखाना उभा केला आणि क्रशिंग केलं पण तुम्हाला 1.5 वर्षे कारखान्याचा मेंटेनन्स करून वेळेत सीझन चालू करू शकत नाही. आमचा दुसरा सवाल आहे कारखान्याच्या चेअरमननी जो शब्द बोललेला आहे हा अपमानास्पद जनतेच्या दृष्टिकोनातनं हा शब्द आहे. एकतर त्यांनी त्या शब्दाची माफी मागावी आणि 1.5 महिना कारखाना जो चालवण्यासाठी लेट झालेला आहे आणि ह्याच्या तोट्याची सर्व जबाबदारी ह्या बोर्डाने घ्यावी असं आमचं स्पष्ट मत असेल. नजदीकच्या आग्रा साखर कारखान्याची निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये चर्चेचा विषय जर कुठला असेल तर आज फक्त आणि फक्त गडिंग्लज साखर कारखाना कुणी सांगितलं की आम्ही चालवण्यासाठी प्रयत्न केला, कुणी सांगितलं यो कारखाना बंद पडण्यासाठी काय काय झालेला आहे. एकच नामुष्की आहे गडिंग्लज साखर कारखाना चांगल्या पद्धतीने चाललाय ह्याच्याबद्दल कौतुक झालं असतं तर दुःख वाटून घ्यायची गरज नव्हती. पण आजऱ्या कारखान्याची निवडणूक आणि गडिंग्लज साखर कारखाना लोणच्यासारखा वापर करून सगळ्यांनी चवीसाठी म्हणून त्याची पॅनेलमधल्या एकमेकांनी विरोधकांनी एकमेकांच्यावर आरोप करताना गडिंग्लज साखर कारखान्याचा वापर करून आरोप केला की गडिंग्लजकरांच्यासाठी भविष्य काळामध्ये ज्यांना निवडून दिलेलं आहे आम्हाला त्यांच्याकडनं एवढ्याच अपेक्षा असतील की तालुक्यातल्या इतर तालुक्यांच्या निवडणुकीमध्ये गडिंग्लजचं नाव चांगल्या कामासाठी यावं. तुमच्या ह्या कर्तृत्वामुळं गडिंग्लजचं नाव वाईट कामासाठी आणि वाईट चर्चेसाठी प्रस्थापित तयार व्हायला लागलंय. हेही थांबवण्यासाठी जे कोण त्या बोर्डामध्ये गेलेले आहेत त्यांनी त्या गोष्टीचा विचार करून भविष्यासाठी हे करावं अशी आमची त्यांच्याकडून अपेक्षा होती.